पावलावरती पाऊल ठेवत गोलंदाजी केली. पुढे चेंडू या वेळेस पाहतोय अपील केली गेली. यस बल्ला तेरे हात में तो काही टांगाडाय. कालूराम भोईर कुलमॅन या ठिकाणी बाद होतोय LBW च्या स्वरूपात. गेला एकी धाव जमा करता आली नाही आहे आणि बॅक टू द डगआउट. सुरुवात सुरुंग लावला गेला आहे या ठिकाणी विकेटचं. पाहूया छोटंसं छिद्र ही मटक्याला खाली करतोय असा हा फलंदाज पहिला बाद झालेला. आता झडी लागते की मात्र रणांची घडी लागते. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा फुलटॉस आणि फुलटॉल वसूल केला जातोय. मिड विकेटच्या डोक्यावरून कुठेतरी लांब जाऊन पडतंय. बिग बिग वे षटकार. तर म्हटलं होतं की आता विकेटची झडी लागते की रणांची घडी. मात्र या ठिकाणी 6 धावा झलकावल्या आहेत आणि डावाला आकार दिलेला आहे. संघाचा आणि स्वतःचा 51 या ठिकाणी दिनेश करतोय. क्या बात आहे. सुरुवात दमदार केली गेली आहे. आल्या आल्या चांगला लॉलीपॉप डिलिव्हरी टाकला होता आणि त्याचा पूर्णपणे स्वाद घेतला गेला आणि मिड विकेटच्या डोक्यावरून आकाशाला गवस निघालणारा हा फटका. पुढे चेंडू यावेळेस पॉइंटला खेळून काढलेला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण. जरा मिस झाला असता तर निश्चित त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनचं दर्शन झालं असतं. जर तर क्रिकेटमध्ये मुळीच जागा नाही आहे बट जर तरनेही क्रिकेटचा खेळ नाही आहे. अनुमान लावणं गरजेचं असतं आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर सिंगल येते. 7 धावा धावफलकावरती. चौ बाजूने टार्झन सेठ पाटील काम करतायत. चेंडू गेला तर ते आणण्यासाठी जात आहेत. क्या बात आहे. यावेळेस मात्र उडवलेला हवेमध्ये आहे. गॅप शोधला जाईल का. क्षेत्ररक्षक पोचला जाईल. पोचला तर होता परंतु त्याच्या वाक्या बाहेर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार येतोय. जिथं कुठेतरी संत सुरुवात झाली होती तदनंतर या ठिकाणी मात्र चौकार षटकार येतोय आणि चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळते. वेलकम राजनोरी टीमचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या चषकाचं आपण पाहिलं तर 2 वेळा पारितोषिक त्यांनीही पटकावलं आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी पाहतोय तिसरीचा आगाज झाला आहे. प्रयत्न सुपर आणि या ठिकाणी पाहायला मिळतंय 3 धावा कंप्लीट. हे खऱ्या अर्थाने धाडस आहे. ही खऱ्या अर्थाने हिम्मत आहे आणि हिम्मत जर असेल तर तुम्हाला त्याची किंमत निश्चित मिळली जाते आणि दिली जाते. या ठिकाणी 3 धावा येत आहेत. सुरुवात दमदार गोलंदाजाच्या माध्यमातून झाली परंतु शेवट दमदार या ठिकाणी पाहतोय बॅटरच्या माध्यमातून होते. धावसंख्येला आकार मिळतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं आल्या आल्या दिनेश यांनी मात्र जो फुलटॉसवरती षटकार लागला गेला तिथनं मात्र डावाला सुरुवात झाली आणि आता शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिलं 3 धावा आल्या. एक चौकार षटकार सिंगल. त्यानंतर आपण पाहिलं तर षटक समाप्त झालं आणि धावसंख्या आपण पाहतोय 14.
दुसरं ओव्हर पाहूया या ठिकाणी. जयेश डुकले या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजाला खोडण्याचं काम पाहायला मिळालं, तोडण्याचं काम पाहायला मिळालं, फोडण्याचं काम पाहायला मिळालं. कारण पहिल्या षटकामध्ये आल्या 14. मातीची खेळपट्टी आहे. आपण पाहिलं तर कुठेतरी धावा बनवण्यामध्ये दिक्कत परिस्थिती निर्माण होते. मागील मॅच सुद्धा जर पाहायला गेलं तर पाये संघाला मात्र छोटंसं आव्हान होतं, ते पूर्ण करता करताही खूप दम लागला होता. आणि या ठिकाणी पाहतोय दमदार धावफलक 14 धावांचं. उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावा बनतील या पाहूया. क्रिकेट तसाही खेळ सहकार्याचा आहे. एखाद्याने जास्त धावा खर्च केला तर दुसरा येऊन मॅजिकल गोलंदाजी हाताळून त्या धावा थांबू शकतोय. एखाद्या वेळेस एखादा बॅट्समन जर असफल ठरतोय तर दुसरा सहकार्य येऊन त्याच्यावरती मात्र पलटवार करत मोठे फटके खेळतोय. असा हा दोघांतील द्वंद्व युद्धामध्ये कोण सरस ठरतं पाहूया. या ठिकाणी पाहायला गेलं तर खेळाला सुरुवात झाली. पहिला चेंडू या ठिकाणी पाहिला तर हाताला गेला 12:29 मिनिटांनी. आणि बरोबर तुम्हाला या ठिकाणी पाहतोय पुढे चेंडू. या ठिकाणी पाहतोय पॉइंटला पुन्हा एकदा खेळला गेला आहे. क्षेत्राच्या काय त्या ठिकाणी दुसऱ्या धावीची मागणी केली जाते बट सिंगलच धाव या ठिकाणी येते. सिंगलने धावसंख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय आपण बॅकवर्ड स्पेलक रिझनला क्षेत्राच्या डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. थोडीसे पम्बलिंग मिस फील्ड आणि लगेच पाहतो आपण दुसऱ्या धावीचा आगाज केला, सुरुवात केली आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून या सर्व आपण पाहतोय स्पर्धा. त्यातली एक सर्वाधिक नामांकित आणि उत्तम आयोजन नियोजनाची ही स्पर्धा पाहायला मिळते. सरपंच उपसरपंच चषक या ठिकाणी आपण पाहतोय 2026 महापर्व गर्व वाटेल असं आयोजन नियोजन. यावेळेस पाहतोय आपण आव देखाना ताव फटक्यावरती धरला जोर. चेंडू जात सीमा की ओर. षटकार. क्या बात आहे. या ठिकाणी मात्र येतोय बिग हिट षटकार. षटकारच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू यावेळेस अजून एक तोड फोड की सरकार बसवत असताना या ठिकाणी बिग हिट षटकार. आणि आता असं वाटतंय की पाय संघाला लवकर घाई झाली वाटतं घरी जायची. कारण आता फटक्यावरती फटके येत आहेत. षटकार हॅट्रिक वरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. दिनेश ऑन फायर. 3 मोठे फटके षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज होता ते यार हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का. बरोबर फुल टॉस दिला होता. षटकार नाही परंतु चौकार निश्चित मिळतोय. हाय चेंडू सीमा पार. चौकार.
या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळपट्टी मातीची आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातो. दिनेश बॅटर याच्या माध्यमातून टप्प्याचा अंदाज बरोबर घेतला जातो आहे, प्रॉपर टायमिंग साधला जात आहे, हवाई सफर सुद्धा केलं जात आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप चांगलं योगदान सन्माननीय कैलासजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय की काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. असं झेल घेतलं गेलं आहे तरीही धावा पळून करतायत. नाही, खऱ्या अर्थाने त्यांना काही बिमारी वगैरे असेल तर धावा तर करून घ्यावा, नंतर होईल ते होईल. बरोबर आहे. फलंदाज बाद होतं या ठिकाणी झेलच्या स्वरूपात, ज्याने खरोखरच डावाला आकार दिला, धावसंख्येला भर दिली. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 33 लागले गेले आहे. दुसरा ओव्हर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आणि या ओव्हरमध्ये सुद्धा भरपूर धावा खर्च झाल्या. दोन ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 33 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये सुद्धा भरपूर धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 14, इथं आल्या 19, अशा रीतीने झाल्या 33. गुणगान त्यांचं गात होतं आणि कालीराम केनी सर आपण कित्येक वेळा पाहतोय, एखाद्या टीम असेल, एखाद्या खेळाडू असेल, त्याचं कुठेतरी आपण प्रशंसा करतो, गुणगान गातोय आणि नजर लागते. तशी काही नजर गोलंदाजीला लागली, परंतु या ठिकाणी प्रशंसा जरूर सोनादेव टेमगरची होईल, कारण स्वस्त्यामध्ये बाद झाले होते कालुराम भोईर. पूर्णपणे बॅकफुटवर होती, चिंतेमध्ये होती, अडचणीमध्ये होती, परंतु झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायचं असतं असं महापुरुष म्हणतायत आणि त्या पद्धतीने या ठिकाणी नव्याने सुरुवात केली आणि सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दिनेश उपस्थित झाला. पहिल्याच चेंडूवरती आला षटकार, तदनंतर आपण पाहिलं तर सिंगल, 3, 2, डबल, 6 त्या ठिकाणी पाहायला मिळाले, त्यानंतर चौकार. आणि मात्र आपलं काम जो होतं त्याच्यासाठी प्राचारण केलं होतं ते करून मात्र डगआउटच्या आश्रयाला आता अजय येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया, हरीश या ठिकाणी तयार होतोय. देवलीकर टर्न होतोय. शॉर्ट पिच होता, पुढे सरसावून फटका चांगला खेचला आहे. मिडल ऑफ द बॅट बरोबर घेतला आहे. आत्मविश्वास वाढणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल येते, सिंगलने खेळलं, पुढे जाते. धावसंख्या 34, 34 ऑन बोर्ड लागली गेली आहे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता खऱ्या अर्थाने चांगला बॅटल आहे. पाहूया, कारण सोनाली टेमगर या टीमची जर विचार केला तर फलंदाजी खूप मजबूत आणि पाय संघाची गोलंदाजी आक्रमण झाला आहे. वार पलटवार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढे चेंडू या वेळेस मात्र उडवला जरूर, मिस टाइम फटका क्षेत्रक्षक त्याच्या खाली आणि आपण पाहिले तर बरोबर आपल्या झोलीमध्ये विसावतोय चेंडू आणि अजून एक फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. या ठिकाणी पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा हरीश देवलीकर तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. इथेही चांगला चेंडू हाताला गेला आणि फलंदाज मात्र झेलच्या स्वरूपामध्ये झाले बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ येतोय. पाहूया डावाला सावरेल आवरेल की गोलंदाजी चांगली होईल. क्या बात आहे, अप्रतिम चेंडू हाताला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा लेगबाजच्या स्वरूपात या ठिकाणी पाहतोय हा चेंडू पाहायला मिळाला. एक धावा येते या चेंडूवरती, एका धावीने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 35, 35 ऑन बोर्ड लागली जाते. रमेशजी म्हात्रे कालवार आपण मांडवर कक्षामध्ये यायचं आहे. गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं आपल्या स्पर्धेमध्ये आमंत्रित केलं जातोय. रमेशजी म्हात्रे ऑन साईडला डीप मध्ये येतोय चेंडू. पाहूया, सिंगल घेतली जाते आणि या ठिकाणी सिंगल वरती समाधान. 36, 36 धावा ऑन बोर्ड धावसंख्या जाऊन पोहोचली जाते. या ओव्हरमध्ये मित्र म्हणून कुठेतरी कमबॅक केला गेला आहे. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, एक गडी मतपूर्वक ही बाद केलं गेलं आहे. हरीश देवलीकर मात्र सांगून देतोय हम भी किसी से कम नहीं. अजूनही सामना संपलेला नाही आहे.
अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया. फुलटॉस, यस, खराब चेंडू आणि या ठिकाणी उत्तम प्रहार. चेंडू जातो सीमा पार. षटकार. या ठिकाणी जर पाहिलं तर बॅट्समन बरोबर तयार होता. चेंडू येईल त्याच्यावरती प्रहार करण्यासाठी आणि बरोबर त्याच्या रडारमध्ये दिला आणि स्लॉटमध्ये घेऊन प्लॉटमध्ये चेंडूला फेकून दिलं 6 धावांसाठी. षटकार. धावसंख्या पुढे सरकते 42. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू गॅपमध्ये जातो की काय, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय आणि चांगले क्षेत्ररक्षण. बट 2 धावा या ठिकाणी होत आहेत कंप्लीट. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 44-44. 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय. 3 षटक आपण जर पाहिली तर बरोबर 14 मिनिटांमध्ये कव्हर केले गेले आहेत. होतंय 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट होत आहेत. फक्त ते तुम्ही मैदानाच्या आतमध्ये थोडीशी घाई केली पाहिजे आणि तिची इच्छाशक्ती पाहिजे. खरोखर आमच्या अनिल केनिल दादा सुद्धा सांगतायत होत आहेत त्या, पण इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. कारण 5 मिनिटांमध्ये 1 ओव्हर होते. किती तुम्ही टाइमपास करा, 1 ओव्हर होते, पण त्याच्यामध्ये जास्तच जर तुम्ही विचार कराल तर मग तो कुठेतरी चुकीचा होतोय. आणि नेहमी बोलतायत ना की गरम तव्यावरती चांगली भाकर भाजली जाते, परंतु थंडा केल्यानंतर मग त्याचा परिणाम भोगावा लागतो. आणि संध्याकाळी सत्रामध्ये मग एकच गाणं, आयोजक आमच्या मागे आम्ही तुमच्या मागे, घाई करा स्पीडअप करा, दुसरं काही नाही आहे. या ठिकाणी पाहतोय नवीन गोलंदाज, शेवटचा अंतिम शिवाजी भुरे. पाहूया भुरभुर की गोलंदाजी चांगली. पुढे चेंडू. यावेळेस मात्र पाहतोय हवं तसा फटका खेळला नाही आहे. जिकडे खेळायचं होतं तिकडे गेलं नाही आहे. जायचं होतं ताडेलीला, टन घेतला मात्र ओवलीला, अशी परिस्थिती आहे चेंडूवरती. आणि इथं मात्र हा ना तू ममय आणि फलंदाज या ठिकाणी पाहतोय बाद होते रनआउटच्या स्वरूपात. धन्यवाद. यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल गावदेवी रांजोली वर्सेस कालिकामाता कालवार. बिग फाईट, बिग लढत या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने या ठिकाणी गावदेवी रांजोली संघाचं या चषकामध्ये जेव्हा आयोजन केलं तेव्हा चांगला खेळ पाहायला मिळाला आहे आणि 2 ट्रॉफीज त्यांच्या नावे आहेत. म्हणजेच हाही त्यांच्यासाठी आयोजन खूप लक्की आहे. पाहूया लक फॅक्टरचा किती फायदा घेतील आणि कालवार टीमसमोर किती तग धरून राहतील, कारण कालवार ही तेवढीच ताकदवार टीम आहे. शिवाजी भुरे पुन्हा एकदा पाहतोय, टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी पुढील चेंडू शॉट ठेवला होता, परंतु या ठिकाणी चेंडूने थोडीशी फसवेगिरी जरूर केली होती, परंतु स्वतःला सावरलं आणि चेंडूला या ठिकाणी आपण पाहिलं तर थांबवलं आणि 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 धाव्याने स्कोअर कार्डमध्ये बदल. धावा 48-48. भरपूर धावा लागल्या गेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये एखादा जरी मोठा फटका आला तरी आपण पाहिले तर 55+ धावसंख्या सहज पोहोचू शकते, परंतु अजून एक चांगला खेळ झाला तर 60 पर्यंत धावसंख्या जाईल. असं वाटलं नव्हतं पायसच्या गोलंदाजासमोर एवढ्या धावा बनल्या जातील, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. काय कधी कसं घडेल सांगता येत नाही आहे. सेफ लँडिंग आहे. धावा किती घेतील ते पाहूया. एक तर घेतली, दुसरीचा प्रयत्न, आगाज सुरुवात, फेकी चांगली होते, बट पोचला जातो या ठिकाणी बॅटर आणि बरोबर 50 वरती धावफलक जाऊन पोहोचला गेला आहे. 50 धावा कंप्लीट होत आहेत धावफलकावरती. अजूनही आपण पाहतो 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कालुराम भोईर स्वतः संघाने जेव्हा बाद झाली तेव्हा कुठेतरी चिंतेमध्ये आढळलेली संघ बॅकफुटवरती, परंतु कुठल्या प्रकारचा मानसिक दबाव नाही, प्रेशर नाही आणि चांगली नैसर्गिक खेळी पाहायला मिळाली आतापर्यंत. यावेळेस कार्पेटच्या साने चेंडू ऑन साईडला येतोय, इथेही पाहू शकता आपण एक धाव कंप्लीट केली आहे. फेकी आता ही सुंदर पाहायला मिळते, बट रनिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये अफलातून. क्या बात आहे. बॅक टू बॅक या ठिकाणी 2 धावा
कंप्लीट केल्याच जात आहे सलग 4 चेंडूंवरती. नॉन स्ट्राईक एंडला मात्र आपण जर पाहिलं तर गुरुनाथ सलग 4 वेळा धावा धावतोय. 2 पुढे चेंडू पाहूया. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस फटका कमजोर आहे. शतरक्षक आहे त्या ठिकाणी, चुकी नाहीये. आता जेलच्या स्वरूपात बॅटर होते बाद. मान्य निलकंठजी भोईर साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जातोय. आमच्या मामाश्री आहेत, खूप खूप धन्यवाद. तसेच व्यासपीठावर विराजमान सन्मान्य विशालजी पाटील साहेब आहेत, त्यांचंही आपण करूया हेतूचे स्वागत आणि सन्मान. विशालजी पाटील साहेब आपण पाहतोय 3रा दिवस आहे या स्पर्धेचा आणि या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही करतोय आपण स्वागत आणि सन्मान. सन्मान्य विशालजी पाटील साहेब आपण पाहू शकता, त्यांचा केला जाईल या ठिकाणी हेतूचे स्वागत आणि सन्मान. या विशाल दादा, मान सन्मानाची स्पर्धा आहे मित्र, प्रत्येकाला तो दिला जातोय कारण सरपंच उपसरपंच चषक आहे, इथे तर मान सर्वांनाच दिला जाईल. क्या बात आहे. तर ओलिया खेळाकडे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भरपूर धावा धावफलकावरती जमा केल्या आहेत. 55 धावा, अब तक 56ची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळेल पाय स्पोर्ट पाहे टीमला. पेनल्टी, एखादा संघ जर उपस्थित नसेल बॉल टाकायच्या अगोदर तर 2 रनांची पेनल्टी, असं आम्हाला असोसिएशनच्या माध्यमातून नियम आमच्यापर्यंत पोहोचवल्यात, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. भाऊ पाटील बरोबर आहे का? टेन्शन घेऊ नका, जेव्हा येईल आता. तर चला या दोन्ही टीमचे संघ नाईक. तर सन्माननीय विशालजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये, तसेच जनार्दनजी पाटील साहेब आपणही या. या ठिकाणी सन्माननीय माझे उपसरपंच साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे आपणही या टॉस बॉक्समध्ये. एक चांगलं लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय.
सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेब तसेच जनार्दनजी पाटील साहेब आपण पाहिले तर एक तर आपण पाहिले तर गावाचं नेतृत्व, दुसरं पाहिलं तर आपल्या ग्राउंडचं नेतृत्व, असं आमचे प्रात्यक्षिक दोन्ही व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. तर एका बाजूला सरपंच आहे तर दुसऱ्या बाजूला उपसरपंच आहे ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली झाली. कोण बोलतंय? जर रानोल टीम कॉलिंग देत आहे. सरपंच असं कॉलिंग दिलेलं आहे नाही, त्याच्या अगेन्स्ट आलेला आहे, उपसरपंच आलेला आहे. तर विनंती आहे मान्यवरांनी की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिले तर कालिका माता कालवार टीमने नाणेफेक जिंकला आहे. आपण नाणेफेक जिंकला तर आपला निर्णय काय? फील्ड पास. यस, फील्ड फर्स्ट करायचे आहे. समोर टीम रांजनोली आहे. आपण पाहिलं तर भरपूर त्यांचा खेळ चांगला पाहायला मिळालेला. खऱ्या अर्थाने ही जी स्पर्धा आहे त्यांच्यासाठी लक्की आहे. आतापर्यंत 2 चषक त्यांनी जिंकलेले आहेत. या टीम समोर खेळत असताना किती धावांवरून रोखण्याचा आपला मानस असेल? 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल त्यांना आमचा. निश्चितच आपण पाहिलं तर ही स्पर्धा खूप चांगली आहे ना. बरोबर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ही राबवली जाते आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक संघनायकाने भरभरून कौतुक केलं आहे. कारण कोणी सांगतो की आम्ही महाबलेश्वरला आहोत, कोणी सांगतो की आम्ही दमनला आहोत. तर तुम्ही काय म्हणाले आयोजन नियोजन या ग्राउंडबद्दल? नाही, पहिले तर त्यांचा मी धन्यवाद देईन का आम्हाला खेळायला इथे संधी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचा पहिला धन्यवाद करेन. आणि स्पर्धा तर चांगलीच आहे, कारण ग्राउंड असा आहे का पूर्ण हिरवाच दिसतो. त्याच्यामुळे या ग्राउंडवर खेळायला जरा मजा येईल. 40+ वाले बोलले तर त्यांच्यासाठी असे ग्राउंड असले तर हे हां सोने पे सुहाना. ठीक आहे. यस, तुम्हाला या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण जाऊया रांजोली टीमच्या संघनायकाकडे. या ठिकाणी दोरकणात आहे. तर आपण जर पाहिलं तर नाणेफेक आपण हरलात, परंतु नाणेफेक जर जिंकला असता काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असते. यस, हवं ते मिळत नाही, त्याच्या विरोधात काम करायचं आहे. आपल्यासाठी हा ग्राउंड ही स्पर्धा खूप लक्की आहे. समोर टीम कालवार आहे, त्यांचाही परफॉर्मन्स चांगला आहे. या टीम समोर आपण खेळत असताना आता आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर किती धावांची मजल मारण्याचा डोक्यामध्ये प्लॅन आहे? 40 ते 50 पाऊल. अगदी बरोबर आहे. 40-45 धावा ज्या आहेत ना या ग्राउंडवरती खूप सेफ मानल्या जात आहेत. आपण पाहतोय की इथनं दमन दौऱ्याचा अनाउन्समेंट झालेला आहे. 16, 17, 18 या फरवरीच्या महिन्यामध्ये ती स्पर्धा आपण राबवणार आहोत. आणि इथं आल्यानंतर ती आता योगायोग म्हणावं काय म्हणावं, परंतु उल्लेख भरपूर या ग्राउंडचा केला जातोय. कारण आपण प्रत्येक वेळी कॉन्क्रीट पीचवरती खेळतोय, प्रॅक्टिसही करतोय आणि मॅचेस खेळतोय, परंतु इथं मातीची खेळपट्टी आहे. तर आपण काय म्हणाले या आयोजन नियोजनाबद्दल? ठीक आहे, आता पहिल्यांदाच आपल्या मातीचा खेळाडू भेटलो इकडे खेळायला. त्यात बघू आता काय कवर रन होतात. यस, या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सामना चालू होते. तर तुम्हा दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज असे की कालिका माता कालवार टीमने या ठिकाणी नाणेफेक जिंकलं आणि सर्वप्रथम फील्ड प्लेस स्वीकारलं आहे. O2 कॉम्बॉक्स धन्यवाद. आणि दोन्ही टीमला विनंती आहे की आपली ऑफिशियल एंट्री जी आहे ती आमच्या स्कोररकडे जमा करायची आहे. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. यानंतरचा पहिल्या फेरीचा तिसरा सामना नाणेफेकी कंप्लीट झालेले श्री कालिका माता कालवार टीम आणि दुसऱ्या बाजूला वेस अँड कंपनी गावदेवी रांजनोली. जाऊया आपण चालू सामन्याकडे. 56 धावांचं लक्ष आहे. विजयासाठी देवेशपेठ पाये टीम समोर. गोलंदाज अरुण चौधरी. पहिला चेंडू वसंत यांनी अगदी मिडॉनला उमेशच्या दिशेने खेळला होता. उमेश नाराज आहे कारण की चेंडू पहिल्या ॲक्शनमध्ये उचलता आला नव्हता. दामोअण्णा यांचं देखील इथे स्वागत. त्यानंतर मदन चौधरी असतील, सोनादेवी टेमगार नवीन 40+ संघाचे उत्कृष्ट खेळाडू. त्यानंतर जोशी इलेव्हन भादवड हे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू संदेश पाटील उर्फ पिंटू, आपलं देखील स्वागत आहे. अब तक 56 धावांचं टार्गेट सेट केलं आहे सोनादेवी टेमगार टीमनं देवेशपेठ पाये टीम समोर. पहिल्या चेंडूवर एक आली. बघूया इथे योगेश नाही आहे सलामीला. जयेश आणि वसंत ही जोडी आहे. बघूया डावखोऱ्या आताच्या फलंदाजाचा आपण जर विचार केला तर काल विक्रम स्पोर्ट वनोगो टीमचे गोविंद पाटीलनं चांगला खेळ केला होता. इथून बघूया जयेश या सामन्यातून सलामीला संधी दिलेली आहे. चला भरपूर वेळ घेत आहे सोनादेवी टेमगार टीम. कालूराम जरा लक्ष ठेवा मित्रांनो, तुम्हाला पहिल्या 3 ओव्हरसाठी 15 मिनिटांचा अवधी दिलेली आहे.
12:57 तुम्ही पहिला चेंडू टाकलेले आहे. चला ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे हाऊस डॅडचा अपील, मात्र पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. इथे पंचांचे दोन्ही आज समांतर. वाईटचा इशारा केलाय पंच भाऊ पाटील सरांनी. धावसंख्या 2. इथे हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात धावा तसा आला नाहीये. अगदी इनफिल्डच्या आतमधून कैलास चौधरी यांचा चेंडू उचलण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यांचे चेंडू हाताला काही स्पर्श झाला नाहीये. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. एक सिंगल धावाली. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावीनं यस लढाईला उतरायचं आहे. धन्यवाद. कालवा टीमची देखील इथे ऑफिशियली रिपोर्टिंग झाली. तीन चेंडूमध्ये 3. बघूया हा चेंडू ऑन साइडला उडवलाय. खाली क्षेत्र आहे. चेंडू चाललाय एका टप्प्यानं सीमापार. चौकार. दिनेश चौधरी आणि कैलास चौधरी इनफिल्डच्या बाहेर आहेत आणि नंदू जोशी माजी सरपंच ओली यांच्या कटआउटला चेंडू डायरेक्ट हिट झाला होता. वेलकम गणेश भाऊ पाटील, रोहिदास भोईर, त्यानंतर आपले द्वारकानाथ म्हात्रे, गोटीराम, पंडित पाटील. आज VSN कंपनीची टीम आपल्याला यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. कालवा टीमच्या समोर. धावसंख्या 7. इथे देखील चांगला फटका इनफिल्डच्या वरून केलेत अजय चौधरी. चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू चालला वाईडिश लॉंग ऑफ. सीमा पार. चौकार. सलगच्या 2 चेंडूमध्ये वसंतनं 2 चौकार ठोकून या पहिल्या P1 पॉवर प्लेच्या ओव्हरची सुरुवात अगदी चांगली केली आहे. बघूया शेवटचा एक चेंडू अजूनही शेष आहे. धावा 11 लागलेत. आज उमेश मुकादम फॅन टीम, देवेशपट पाये टीममध्ये विवेक देवलीकर नाही आहेत, मात्र या टीमने आज गंगामाता गुंदवली टीमला पराभूत करण्याची किमया केलेली आहे. हा फटका पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिझनला उडवलाय. दिनेश चौधरीला बीट करून चेंडू चाललाय सीमा पार. सलगचा 3रा चौकार. गुड शॉट. 3 मध्ये 3. अरुण चौधरीनं पहिल्या 3 चेंडूमध्ये दिले होते 2 धावा आणि 1 वाईट, असे 3 आणि नंतरच्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार 12 असे एकूण टोटल पहिल्या ओव्हरमध्ये 15 आणि 15 धावेमध्ये सियाचा वाटा आहे वसंतचा. 5 मध्ये 13, 3 चौकार, 1 डॉट, 1 सिंगल आणि 1 धावा आहे जयेशच्या बॅटमधून आणि 1 वाईट. अशा 15 धावा आलेत. आज देवेशपट पाये टीम देखील सांगतोय हम भी किसी से कम नहीं. भले सीझनची सुरुवात काहीशी खराब झाली, मात्र या ओलीच्या स्पर्धेतून त्यांनी आज दाखवून दिलाय की आमची टीम देखील एक ताकदवान टीम आहे. क्या बात आहे. ओली गावची आन बान शान अशी स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक 2026 ग्रामपंचायत ओली आणि ग्रामस्थ मंडळ ओली यांची मान सन्मान वाढवणारी स्पर्धा आयोजित केली आहे. गावदेवी 40+ ओली संघानी सलग 4 दिवस 32 संघ या स्पर्धेतून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये वीर तानाजी दापोडे टीम, कुंदनजी पाटील साहेबांची टीमनं फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. सचिव साहेबांची टीम पराभूत झाली. खारभाव मंगेश भोईर कार्याध्यक्ष यांची टीम पराभूत झालेली आहे आणि संस्थापक अध्यक्षांची टीम फायनलमध्ये पोहोचली. आज अध्यक्ष साहेबांची देखील टीम आपण पाहणार आहोत. संजयभाई म्हात्रे साहेबांची टीम देखील आहे आज वेले टीम बरोबर. बघूया हा चेंडू काऊ कॉर्नर रिझनला जयेशनं खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. 3रा प्रयत्न आणि ते 3री धाव देखील पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. जयेश आणि वसंत ओके. श्री कालिका माता कालवा टीमचे एक सिनियर खेळाडू प्रकाशदादा म्हात्रे
मुकेश पाटील, किशोर योगेश अँड ऑल टीम सर्वांचं स्वागत. त्यानंतर धर्मेश म्हात्रे देखील आहेत. क्या बात आहे. धर्मेशने या संघातून एक गोलंदाज म्हणून सुरुवात केलेली आहे. खूप चांगला गोलंदाज आहे धर्मेश कालवा टीमकडे. बघूया इथे हा चेंडू शॉट फाईन लेग इनफिल्डच्या आतमधून उचलला आहे. एक सिंगल धाव याच्यावर कंप्लीट केली. या सलामी वीरांनी अगदी आपण पाहिलं तर 8 चेंडूमध्ये मूल्यवान 19 धावा जोडलेल्या आहेत. सदा म्हात्रे नक्कीच कालवा टीमचा एक जबरदस्त खेळाडू. सध्या प्रवीण म्हात्रेच्या खांद्यावर कॅप्टनची जबाबदारी आहे. आमचे प्रकाश दादा यांनी कॅप्टन म्हणून नक्कीच प्रवीण म्हात्रेवर ही जबाबदारी दिलेली आहे. फुल टॉस चेंडूला अगदी स्ट्रॉंग केलाय. बघूया इथे देखील 2-2 क्षेत्ररक्षक होते मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय चौकार. 9 चेंडूमध्ये 23 धावा. मनोज यशस्वी पाठलाग सुरू आहे 56 धावांचा आपण विचार केला तर, कारण की 9 मध्ये 23 आणि आता 15 मध्ये शिल्लक आहेत 33. क्या बात आहे. मॅच मध्ये बनून आहेत पाये टीम. नक्कीच या सामन्यातून दिनेश चांगली फलंदाजी केली. 28 धावा त्यांनी ठोकल्या. त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकाराचा समाविष्ट आहे. कालोरम 0वर बाद झाला. बिंदासनं 9, अजय 0वर, गुरुनं 8 आणि दिनेश ज्युनियरनं 6, कपिलनं 3 अशा सोनादेवी टेमगार, पद्माकर चौधरी फॅन टीम. सोनादेवी टेमगार आपण पाहतोय. नक्कीच पद्माकर चौधरी साहेबांविषयी बोलायचं झालं तर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष देखील राहिलेत आणि भिवंडी तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव बर्फानी बाबा इंटरप्राइजेसचे मालक. बघूया गोलंदाज उमेश, षटकातील 4था चेंडू फलंदाज जयेशसाठी. इथे हा चेंडू पुन्हा एकदा त्या सीझनला हवेमध्ये फटका आहे. डीप मिड विकेट रिजनला वेल जयेश कॅच. फलंदाज जयेश झेलबाद. अखेरकार उमेशच्या खात्यामध्ये विकेट आलेली आहे. गुरुनं झेल टिपलाय. यस यस अगदी बरोबर आहे. आपले जनार्दनजी पाटील JPNचे वडील यांनी आम्हाला सूचना दिली की आता यापुढील सामना जो होईल तो जो खेळाडू कक्ष आपला आहे मुख्य, तिथे थोडासा उन्हाचा त्रास होतोय. तर आपण अगदी यष्टीरक्षकाच्या मागे जो मंडप आहे प्रेक्षक स्टँड आहे तिथे जाऊन बसायचं आहे. ज्या संघाची फलंदाजी असेल त्याने तिथून फलंदाजीला उतरायचं आहे. यस तुम्हाला 2 पर्याय आहेत, तुमच्यावर आहे. मुख्य खेळाडू कक्ष यूज केला तरी चालेल आणि यष्टीरक्षकच्या मागे शॉर्ट थर्डमॅनला अगदी डीपमध्ये जो आपण प्रेक्षक स्टँड पाहतोय तिथे बसले तरी चालतील. बघूया 4 चेंडू दुसऱ्या ओव्हरचे टाकलेत मैदानामध्ये. क्रमांक 3 वर संघाचे करता धरता सर्वा उमेश शेठ मुकादम देवेश ग्रुपचे अध्यक्ष आहेत. बघूया 14 मध्ये 33 शिल्लक आहेत. इथे बघूया पायचीची अपील जरूर केली. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. लेगबॅचा इशारा आहे. वेलकम सदाभाऊ म्हात्रे, राकेश म्हात्रे आपलं देखील स्वागत. त्यांच्या सोबत जितेंद्र आपलं देखील स्वागत आहे. क्या बात आहे. सदा म्हात्रेंच्या जर्सीवर नंबर 10 आहे. पंकज भाऊ आपलं देखील स्वागत. कॅप्टन प्रवीण म्हात्रे, सर्वांच्या जर्सीवर नंबर नाही मात्र सदा म्हात्रे मला वाटतं स्पेशल नंबर मागून घेतलाय. बघू शकता आपण 10. सर सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचे देव म्हणून ज्यांना आपण संबोधतोय अख्खं विश्व, त्या खेळाडूच्या नावाची जर्सी सदा म्हात्रे यांनी देखील त्यांचा लकी नंबर आपल्या जर्सीसाठी यूज केलाय. नक्कीच टायगर अभी जिंदा आहे. लॉर्ड कमिटी मेंबर आहेत. काय पंच
कशासाठी थर्ड अंपायर मधीन आलेत म्हणून. आता दोन्ही पंच मैदानामध्ये होते ना, 2 धावा आपण दिल्यात. आता याचं काय चेक करायचं आहे अनिल? तिसरे पंच भाऊ सर, गरज सर, तुम्ही चर्चा करा तिसऱ्या पंचांसोबत काय चेक करायचं आहे. हा तेच आता पंचांनी रन दिलेत पहिले. नाही अगदी ते या 2 धावा येतील एकबाईच्या स्वरूपात. पंचांचा निर्णय आलेला आहे. धावसंख्या 25 धावा लागलेत. उमेश बघूया, 5 चेंडू टाकून झालेत. उमेशनं आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा आणि 1 विकेट देखील घेतलेला आहे. जयेशचा शेवटचा चेंडू. उमेशचा रनअप खूप चांगला आहे. क्या बात आहे, फुलटॉस. इथे कैलास चौधरी हाताला चटका देऊन चेंडू सीमा पार गेलाय. षटकार. नक्कीच मॅच तो बन गया है. 2 ओव्हरमध्ये आलेत 31 आणि आता 2 ओव्हरमध्ये शिल्लक आहेत 25. मॅच बनलेली आहे. आज उमेश मुकादम देखील सांगतायत की आम्हाला देखील या स्पर्धेतून आजच्या गटातून विजेता व्हायचा आहे. कारण की पहिल्या 12 मध्ये 31 आणि आता उर्वरित बाकी आहेत 12 मध्ये 25. खास करून वसंतचं आज कौतुक करावं लागेल. आज विवेक देवलीकर संघामध्ये नाही आहेत. सलामीवीर आणि टीमची कमान आज त्यांनी सांभाळलेली असं म्हणायला हरकत नाही आहे. मान्यवर कक्षामध्ये आता आपण केपीआयला देखील पाहतोय. तब्येत साथ देत नाही आहे. विकास जोशी आहेत, प्रवीण जोशी, त्यानंतर विकास पाटील देखील आहेत, त्यानंतर आमचे रवींद्रजी पाटील, जनार्दनजी पाटील, देवीदास भाऊ आहेत आणि टार्झन सेठ पाटील. हे सर्व मान्यवर मंडळी आपल्याला मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळते. नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा आयोजित केली. गावदेवी ओवली संघानी अतिशय चांगल्या ट्रॉफी आहेत. टार्झन सेठ पाटील यांचे चिरंजीव जेम्स टार्झन पाटील यांच्या नावाने या स्पर्धा स्वर्गीय जयंता बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ या 4 ट्रॉफी आपण पाहतोय आणि अतिशय चांगल्या ट्रॉफी आहेत. भरपूर स्पर्धा आतापर्यंत कव्हर केलेत. नवीन 40+ असेल, सिनियर 40+, मात्र हा पॅटर्न, हा लुक पहिल्यांदा या ओली चर्चाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 22वी स्पर्धा आहे मनोज ठाकरे चालू सीझनची. यस, आणि ह्या ट्रॉफी मी पहिल्यांदाच इथे पाहिलेल्या आहेत. इथे बघूया, दिनेशनं चेंडूला अगदी उचललाय. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 3 33. 11 मध्ये पाहिजेत 23. 11 चेंडू आणि 23चं समीकरण. 9 विकेट हातामध्ये आहेत. 11 चेंडू खेळायचे आहेत आणि 23 धावा बनवायचे आहेत. गोलंदाज अजय चौधरी संघातील एक सर्वात चांगला खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर. क्या बात आहे, लेट कट केलाय आणि चेंडूला अगदी बघूया इथे उचललाय अरुण. दुसरी धाव इथे पूर्ण केली. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. वसंत काय चांगला क्रिकेट खेळतायत. अगदी जसा चेंडू येतोय त्या दिशेला ते चेंडू खेळतायत. सलामीला आलेत, चांगले धावा बनवलेत आतापर्यंत. आपण पाहिले त्यांनी 8 चेंडूंचा सामना केला. फक्त 1 डॉट, 3 चौकार, 2 सिंगल, 2 डबल अशा 18 धावा त्यांनी बनवलेत. वा, चांगली सुरुवात आहे. उमेशने एक षटकार ठोकलाय. हा चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडू अगदी आपण पाहिला तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून निघालाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. इथे देखील 2 धावा पूर्ण केलेत. धावफलक हलता ठेवलाय. अजय चौधरीच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 वेळा दुहेरी. 6 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 37.
तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये केलेली आहे. आज दिनेश धुमाला देखील पूर्ण वेल देवेस्पट पाये टीमला दिलेले. धावा बनलेत 37 आणि आता शिल्लक आहेत 19. 9 मध्ये 19. नक्कीच दिनेश धुमाल एक असा खेळाडू ज्याचा नवीन 40+ संघटनेमध्ये खूप दबदबा राहिला होता. बघूया इथे अजयची अपील. क्या बात आहे. पंच सहमत नाही आहेत. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डॉट बॉल. आठ मध्ये 19. महेश जोशी आपलं देखील स्वागत. स्विंग अँड मिस. क्या बात आहे. पहिले 3 चेंडू वसंतच्या नावावर आणि त्यानंतरचे 2 चेंडू गोलंदाज अजय चौधरीच्या नावावर. आता 7 मध्ये 19. 9 मध्ये 19 होत्या. 2 चेंडू डॉट गेलेत आणि आता 7 मध्ये 19. धावा कायम आहेत. चेंडू 2 मायनस झालेत. बघूया दबाव आहे वसंत या फलंदाजावर. इथे फटका उडवलाय. उंची मिळाली, लांबी कमी आहे. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगला झेल टिपलाय आणि ते फलंदाज सलामीवीर वसंत झेलबाद. गुरुनं झेल कंप्लीट केलाय. क्या बात आहे. अजय देखील शाबासकीचा हात देतोय गुरुला. संघातील एक सिनियर खेळाडू आहे. नक्कीच दामोअण्णा देखील इथे उपस्थित आहे. मदन चौधरी देखील या संघाचा खेळ पाहण्यासाठी इथे उपस्थित आहे आणि त्यांच्यासोबत पिंटू, संदेश पाटील, जोशी इलेव्हन भादवड हे टीमचा एक उत्कृष्ट खेळाडू. एक ओव्हर आणि आता 19. मनोज हा आकडा 19, 22, 17 खूप पाहायला मिळालाय मातीच्या खेळपट्टीवर. बघूया. नक्कीच 6 चेंडू 19. मैदानामध्ये फलंदाज आलाय अजय पाटील. आज विवेक देवलीकरची नक्कीच कमीपणा भासू दिली नाहीये वसंतनं. चांगला खेळ केलाय. 6-19. गोलंदाज संजय या संघातील एक खूप चांगला गोलंदाज. बघूया. चेंडूला डीप मिड विकेट रिझनला खेळलेला आहे. कैलास चौधरी चेंडूला उचललाय आणि इथे फलंदाज कोण बाद आहेत भाऊसर. यस, फलंदाज अजय पाटील धावबाच्या स्वरूपात बाद झालेत. चला, आयोजन कमिटीकडून जेवण आलेलं आहे. आपले लाईव्ह पंच जशी वेळ मिळेल तसं जेवण करून घ्या. अजय आल्या पावली माघारी चाललाय. शिवाजी भुरे संघाचे कुल कॅप्टन. बघूया. आता 5 चेंडू आहेत आणि धाबा बनवायचे आहेत. सर धाव नाही आहे ना. एक आली, दुसरीच्या प्रयत्नात बाद. येस, धन्यवाद. विचारलेलं बरं आहे. सामना खूप महत्वाचा आहे. धावसंख्या 38. 5 मध्ये 18. 5 मध्ये 3 उडवायचे आहेत.
बघूया संजय शिवाजी भुरे, क्या बात आहे, आरावून दिले एक, ट्रिफला उडवला आहे शिवाजी भुरेचा. संजय खूप मोठं नाव आहे सोनादेवी टेमघर टीमकडून. नक्कीच इथे दिनेश खुश आहे, कारण की दिनेशनं फलंदाजी खूप छान केलेली आहे. 28 धावा त्यांनी या सामन्यातून ठोकलेत आणि नक्कीच जी केलेली मेहनत आहे तिचं फल मिळावं असा प्रत्येक खेळाडू नेहमी मैदानातून मेहनत करत असतो. आता सामना काहीसा कठीण झाला आहे, कारण की मैदानामध्ये आला आहे नक्कीच योगेश देवलीकर. क्या बात है, इथे संजयनं 6 मध्ये 19 होत्या. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. योगेश देवलीकर टीमचे माजी कॅप्टन. चार 18 इथे एक धाव घेऊन योगेश, इथे आऊटचा इशारा गेलाय. पंचांचा बोट आकाशाकडे आहे. पायचीच्या स्वरूपात सुरेश घरत सरांनी योगेश देवलीकरला बाद घोषित केलेली आहे. 3 चेंडूमध्ये 3, एक धावबाद, एक ट्रिफलचित आणि एक पायचीत, म्हणजे इथून हॅट्रिकची संधी आहे. इथे आता उमेश मुकादमचं टेन्शन वाढलंय. आता 3 मध्ये 3 ठोकायचे आहेत. दिनेश धुमाल असते तर आम्ही समजलो असतो, काहीतरी कारनामा झाला असता. मात्र सध्या ते 12वे आहेत, इंजर्ड आहेत. आज विवेक देवलीकर टीममध्ये नाही आहेत. अजय येतोय दिनेशकडे, मजबूत काटेके बल्लेबाज, नवीन 40+ मध्ये खूप चांगली फलंदाजी आपण दिनेशची पाहिलेली आहे. हरीश संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत आणि गोलंदाज म्हणून हरीश यांची ताकद आहे. इथे फलंदाजी करायची आहे, 3 मध्ये 3 ठोकायचे आहेत. खूप कठीण काम झालं. आता उमेश मुकादम यांना या ओव्हरमध्ये नॉन स्ट्राईकलाच अजूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागलेली आहे. जसा पाण्यामध्ये मासा तडफडतोय तसं उमेश शेठ मुकादम स्ट्राईकसाठी तडफडले अक्षरशः. मात्र संधी बघूया. इथे मनोहर आत्माराम पाटील चांगला क्रिकेट खेळलेत, मात्र आता उशीर झालाय. 2 चेंडूमध्ये 17 बनवायचे आहेत. या सामन्यावर पकड मजबूत घट्ट केलेले गोलंदाज संजयनं. पद्माकर चौधरी साहेब फॅन टीम, सोनादेवी टेमघर, नक्की त्यांच्या टीमकडे खूप मोठे स्पॉन्सर पैकार आहेत. माजी अध्यक्ष देखील संघटनेचे राहिलेले आहेत. बर्फानी बाबा इंटरबाजीचे सर्वेसर्वा. इथे फटका उडवला, लॉंग ऑफ सीमा पार, षटकार, गुड शॉट. भरपूर पुढे होते. नक्कीच इथे उमेश देखील सांगतायत की जो आपला सहकार्य भरपूर अगदी सीमारेषेच्या आतमध्ये. ज्युनियर दिनेश, सिनियर दिनेश इकडे आहेत. कैलास चौधरी इकडे आहेत. ऑन साईडला खूप जुनी नावं आहेत. कालुराम भोईर, उमेश, अरुण, जैन, पद्माकर चौधरी साहेब यांना देखील आपण बऱ्याचदा इन ॲक्शनमध्ये पाहिलेलं आहे. ते देखील भरपूर क्रिकेट या टीममधून 40+ खेळलेले आहेत. बघूया शेवटचा चेंडू विजयापासून दूर, कारण की 1 मध्ये 12. क्या बात है, क्या बात है. फलंदाजाची शारीरिक भाषा ओळखून चेंडू सोडला होता. या स्पर्धेतून दुसरा विजय सोनादेवी टेमघर टीमच्या नावी राहिलेला आहे. अभिनंदन. पहिल्या सामन्यातून शोलमता व्हल आणि दुसऱ्या सामन्यातून देवेश्वर पाये या टीमला पराभूत करून सोनादेवी टेमघर टीम आजच्या गटातून 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचलेली आहे. तुम्ही या 3 वाजता, आता 1:30 वाजलाय, 3 वाजता या बरोबर. राजेंद्र चौधरी आपल्या संघटनेचे सदस्य आहेत आणि सोनादेवी टेमघर संघाचे खेळाडू. क्या बात आहे. तुमचे मनोज ठाकरे यांचे भाऊजे आहेत. वा, अभिनंदन.
भाऊजीने आज 2 सामने जिंकलेत. आता एक सामना ट्रॉफीपासून दूर आहेत, म्हणजे तिसरा जिंकला तर ट्रॉफीचे विजेता होईल. सोनादेवी टीमगट टीम अभिनंदन. दामोअण्णा, मदन चौधरी अँड ऑल टीम अँड टीमचे सपोर्टर. आणि स्पेशली अभिनंदन पद्माकर चौधरी साहेब, फॅन टीम सोनादेवी टीमगार, अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच, नक्कीच मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे दिनेश चौधरी सिनियर. क्या बात आहे, 28 धावा ज्यांनी ठोकलेत. दिनेश खूप चांगला खेळाडू आहे. मनोज भरपूर क्रिकेट या टीमसाठी खेळलाय. दिनेशला आपण सामनावीर पारितोषिक देऊन सन्मानित करूया. टार्झन दादा, आपण सामनावीर पारितोषिक तयार ठेवा. अडलक उमेश शेठ मुकादम, ऑल टीम. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 31 आणि नंतरच्या 2 ओव्हरला 25 धावा होत्या. वाटलं होतं की एक टीम आज काहीतरी नवीन कारनामा करेल का, मात्र सोनादेवी टीमगर टीम समोर फलंदाजी खराब झाली. अडलक उमेश शेठ मुकादम, ऑल टीम. आपण देऊया दिनेश चौधरीला मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन दिनेश, 28 धावा ठोकल्यात. क्या बात आहे. प्रमोद म्हात्रे, वाह, नवीन 40+ टीमचे माजी कॅप्टन आहेत. रोहित शेठ चौधरी, फॅन टीम सोनादेवी टीमगार, नवीन 40+. कैलास चौधरी देखील आहेत. त्यानंतर आमचे शैलेश चौधरी देखील आहेत. पिंटू पाटील आहे. क्या बात आहे. सर्वच अगदी सिनियर खेळाडू देखील या टीमचा खेळ पाहण्यासाठी आले होते. आपण देऊया सर्वप्रथम दिनेशला ही सुंदर ट्रॉफी. त्यानंतर एक गिफ्ट हॅम्पर आमच्या नक्कीच गावदेवी 40+ ओली संघाचे सर्व खेळाडू बक्षीसचं वितरण करतात. KP, टार्झन दादा अँड ऑल टीम.